अजितदादांच्या निधनाने बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। तिथे आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्या जागी उभ्या राहणार आहेत। महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे तशी ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चिन्ह दिसत होती। मात्र आता एक नाव त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी पुढे आल्याचं दिसतंय। ते नाव म्हणजे लक्ष्मण हाके यांचं। हाके खरंच निवडणुकीत उभे राहणार का? बारामतीत जातीय समीकरण चालतील का? तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। हाके काल बारामती भागात होते। सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती जवळील सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या होळ या गावी ते भेट देण्यासाठी गेले होते। त्याच दरम्यान पत्रकारांशी बोलताना हाकेंनी वक्तव्य केलं की आपल्याला पोटनिवडणूक लढवण्यासाठी लोक आग्रह करत आहेत। 100 फोन कॉल्स आले आहेत। हाकेंचं म्हणणं आहे की लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणं चुकीचं आहे। दादांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का, असा बोचट सवाल त्यांनी विचारलाय। दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात। आजोबा आणि नातू अधिवेशनाला निघून जातात। सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न जमतं, मग दुःख फक्त आम्हीच करायचं का, असा सवालही त्यांनी केलाय। आपण ओबीसी नेते असल्याचा आणि एक लोकशाहीला मानणारा कार्यकर्ते असल्याचा वारंवार उच्चार ते यावेळी करत होते। खरं तर हाके यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचं नाव बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाला द्यायला विरोधही दर्शवला होता। कारण वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव होतं। तिथल्या रुग्णालयाला अहिल्यादेवींचं नाव कायम असावं ही त्यांची मागणी होती। याचा निषेध करणारा एक मोर्चा त्यांनी केला होता। तसा त्या मोर्चाला फारसा प्रतिसाद अजिबात नव्हता, पण हाकेंनी मुद्दा मात्र उचलून धरला होता। हाच मुद्दा काहीसा पुढे घेऊन जात हेच हाके आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय। महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटावर लक्ष्मण हाके हे नाव अधूनमधून चर्चेत असतंच। हाकेंनी ओबीसीचे प्रश्न तसंच आरक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांपासून लावून धरली आहे। हाके तसे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातले, मात्र बारामतीशी त्यांचा संबंध आधीपासूनच आहे। सप्टेंबर 2025 मध्ये त्यांनी याच बारामतीत ओबीसी एल्गार मोर्चा काढला होता, तेव्हा त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता। पवार घराण्यावर हाके हे कायम टीका करत असतात। बारामती मतदारसंघात तसा मराठा समाज सर्वाधिक आहे, पण त्या खालोखाल धनगर समाजाची लोकसंख्या आहे। ओबीसी आणि दलितांची मतं ही निर्णायक भूमिका बजावताना दिसतात। बारामतीत छुपा मराठा विरुद्ध धनगरवादही आहे। धनगर समाजाचं असणं ही हाकेंची जमेची बाजू। याआधी याच धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर बारामतीत सक्रिय झाले होते। त्यांनीही असा प्रयोग याआधी केला होता, परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ही पडळकरांच्या भाजप सोबत आहे, त्यामुळे पडळकर शांत झालेले दिसतात। हाके यांनी खरं तर पूर्वीच म्हणजे दादा हयात असतानाच मी 2029ला दादांविरोधात बारामतीतून उभा राहीन असं विधान केलं होतं। दादा आता हयात नाहीयेत, मात्र हाकेंची बारामतीतून निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा अचानक निर्माण झाली नाहीये, हे मात्र खरं। हाके हे काल बारामती शहरात गेले नाहीत, मात्र बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा म्हणजेच मतदारसंघातील काही गावांचा दौरा त्यांनी केलाय। पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की बारामती शहरात कृषी विज्ञान केंद्र वगैरे उपक्रम देशभरात नावाजले जातात। बारामती मॉडेल प्रसिद्ध आहे, पण याच बारामती तालुक्यातील जिरायती भागात विकास नाही, तिथली परिस्थिती वेगळी आहे। हाके आता या बारामती तालुक्यातील अनेक गावात जाऊन भेटीगाठी घेत आहेत। बारामतीची पोटनिवडणूक ही 29 एप्रिलला होणार आहे। अजून साधारण 1.5 महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे हाके हे आत्ताच प्रचाराला लागले आहेत का? बारामती मतदारसंघात जातीय सूत्र महत्त्वाची ठरतील का? आणि खरंच हाके उभे राहिले तर सुनेत्राताईंना ते तगडी लढत देतील का, हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका।